राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना अजित पवार होता आलं पाहिजे. मी असं का म्हणतोय? खरं तर राजकीय नेता म्हणून अजितदादामध्ये इतके चांगले गुण आहेत की ते कुठल्याही कार्यकर्त्याने घेतले पाहिजे. त्यात वक्तशीरपणा असेल, चांगल्या कामाचा आग्रह असेल आणि सकाळी लवकर उठून कामाला लागणं असेल, हे सगळे गुण अजित पवारांचे कुठल्याही कार्यकर्त्यांनी घ्यायला हवेत. मात्र सध्या जे काही संदर्भ राजकारणाचे बदलत आहेत त्यानुसार मी हे म्हणतोय की कार्यकर्त्यांना अजित पवार होता आलं पाहिजे. अजित पवार होता आलं म्हणजे काय? तर देशामध्ये बलाढ्य शक्ती असलेल्या भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत बसता आलं पाहिजे. त्याच सत्तेच्या प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या त्या पक्षासोबत युती करता आली पाहिजे आणि राजकारणामध्ये लवचिक राहिलं पाहिजे. हे म्हणजे राजकारणातील अजित पवार पॅटर्न आहे. आणि म्हणूनच मी म्हणतोय की होय, राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना सुद्धा अजित पवार होता आलं पाहिजे. नमस्कार, मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट. खरं तर आज जो विषय मी तुमच्या समोर ठेवतोय तो याच अर्थाने की मागच्या काही दिवसापासून तुम्ही कायम रोज एक चर्चा सातत्याने ऐकताय की अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणार. खरं तर हे दोन पक्षाचे प्रमुख नेते एकत्रित आज येत नाही आहेत, तर मागच्या वर्षभरात किमान 6 ते 7 वेळा जाहीर व्यासपीठावरती अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेत. मात्र ज्यावेळी 4 दशकापासून 5 दशकापासून महाराष्ट्राचं राजकारण करणाऱ्या शरद पवारांना शह देऊन अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि ती फोडल्यानंतर कशा प्रकारे त्यांचा पक्ष वाढवण्याचं काम केलं याच्यावर आपल्याला आधी कटाक्ष टाकावा लागेल. काय झालं होतं? पहिल्यांदा फडणवीसांसोबत पहाटेचा घेतलेला शपथविधी हा अपयशी ठरल्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला होऊन फडणवीसांसोबत सत्तेत सहभागी झाले आणि तिथपासून ज्या काही 4 मोठ्या निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीमध्ये अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुढे नेण्याचं काम केलं आहे. हे मी सांगत नाही आहे, तर आकडे बोलत आहेत. सगळ्यात आधी आपण जर बघितलं की ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजित पवार वेगळे झाले, ते स्वतः पक्षाचे अध्यक्ष झाले, त्यानंतर सगळ्यात आधी लोकसभा निवडणुकीला सामोरे गेले आणि या सगळ्या 3-4 निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पराभव अजित पवारांचा जर कुठं झाला असेल तर त्या लोकसभा निवडणुकीच्या मागच्या वर्षीच्या निवडणुकीत झाला, जिथं अजित पवार गटाचा केवळ 1 खासदार निवडून आला, तो म्हणजे रायगडचे सुनील तटकरे. शरद पवार गटाने मात्र आपल्याला माहीत आहे की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 8 खासदार निवडून आणले होते. अजित पवारांना मात्र फक्त 1च खासदार निवडून आणता आला. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं सगळ्यात मोठं यश हे एवढं खासदारकीचं होतं असं म्हटलं मागच्या काही दिवसामध्ये, तर ते चुकीचं ठरणार नाही. तिथून पुढे काय झालं? तिथून पुढे विधानसभा निवडणूक आली. विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला माहीत आहे की अजित पवारांनी राज्य पिंजून काढलं आणि राज्य पिंजून काढल्यानंतर शरद पवार गटाचे केवळ 10 आमदार निवडून आले आणि अजित पवार गटाचे 41 आमदार निवडून आले. मागच्या काही दिवसापासून एक ट्रेंड राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जो पाहायला मिळतोय तो 40 ते 50च्या दरम्यान आमदार कायम राष्ट्रवादीचे निवडून येतात, तोच ट्रेंड कायम राहिला. मात्र यावेळी आकडा वाढला होता, तो अजित पवारांचा वाढला होता. शरद पवारांचे केवळ 10 आमदार निवडून आले होते. या निवडणुकीमधली एक गोष्ट जी अधोरेखित केली पाहिजे ती अशी होती की राज्यभरातल्या 29 मतदारसंघामध्ये अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट अशी निर्णायक लढत झाली आणि तिथे मात्र अजित पवार गटाने ची सरशी झाली आणि त्यात आपण बघतोय की तब्बल 41 आमदार अजित पवार गटाचे निवडून आले होते. यापुढे काय झालं? खरं तर अजित पवार आणि शरद पवार एकच आहेत अशी चर्चा काय आज पहिल्यांदा होतीये का? तर ती प्रत्येक टप्प्यावरती ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र कुठे पाहायला मिळाले की एक चर्चा कार्यकर्त्यामध्ये कायम होताना पाहायला मिळते आहे की दोन्ही पवार एकत्रच आहे. पण आपण बघतोय की अजित पवार आणि शरद पवारांनी परस्पर भिन्न असे सुद्धा एकमेकाबद्दल टोकाचे वक्तव्य मधल्या काळामध्ये केले होते. मात्र ज्यावेळी लक्षात येतंय की राज्यामध्ये निवडणुकामध्ये जिथे महायुतीची सत्ता वाढताना पाहायला मिळते, भाजप पुढे जाताना पाहायला मिळतंय, शिवसेना मोठी ताकद म्हणून पुढे येताना पाहायला मिळत आहे, त्यावेळी एकसंघ राष्ट्रवादीच याचा मुकाबला करू शकते असं ज्यावेळी या चुलत्या पुतण्याला वाटलं त्यावेळी मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या. नगरपालिकेमध्ये पहिला अध्याय लिहिला गेला आणि तिथं अनेक ठिकाणी त्यांना यश मिळालं. आता महापालिकेमध्ये आपण बघतोय की पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहेत. मात्र हे लढत असताना अजित पवार एकीकडे भारतीय जनता पार्टीसोबत सत्तेत आहेत, दुसरीकडे मात्र विरोधकांच्या सोबत आहेत आणि ही निवडणूक लढत आहेत. आणि म्हणून मी हे सांगण्याचा प्रयत्न करतोय की राजकारणामधला अजित पवार का होता आलं पाहिजे, कारण पक्षनिष्ठेमुळे विचारधारेमुळे आज ही एक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता दुसऱ्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचं साधं तोंड सुद्धा बघत नाही. किंबहुना अनेक ठिकाणी
ही विचारांची लढाई कार्यकर्त्यामधील डोके फोडण्यापर्यंत गेली, त्या कार्यकर्त्यांसाठी यातून मोठी शीख आहे. म्हणजे प्रशांत जगताप सारखा एक कार्यकर्ता ज्यावेळी मला या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याला विरोध आहे अशी भूमिका घेतो आणि ज्यावेळेस स्वतः पक्षातून बाहेर पडतो, त्यावेळेस सुप्रिया सुळे यांचं जे विधान होतं ते कार्यकर्त्यासाठी महत्त्वाचं आहे. सुप्रिया सुळे असं म्हणाल्या होत्या की नाराजी घरी व्यक्त करायची असते, पक्षात नाही. आता कार्यकर्त्याला नाराजी व्यक्त करण्याचे अधिकार सुद्धा राहिले नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये आहे. जर तुम्हाला राजकारणामध्ये टिकून राहायचं असेल तर तुमच्या नेत्याच्या ओमध्येच ओ दिला पाहिजे आणि ते जर करायचं असेल तर नेत्याचा जो निर्णय आहे तो अंतिम मानून तुम्हाला त्यात सहभागी होता आलं पाहिजे. आजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत ज्यांनी खरं तर अजित पवारांच्या या सगळ्या मोहिमेला विरोध केला. आता परत एकदा अजित पवार आणि शरद पवार जर एकत्र येत असले तरी पूर्ण विचाराने ते कार्यकर्ते अजित पवार आणि शरद पवारांसोबत नाही आहेत. आता ते भूमिका घेत नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की अजित पवारांनी मागच्या 1-1.5 वर्षामध्ये ज्या कष्टाने पक्ष वाढवला किंवा त्या ज्यावेळी राजकारणातली लवचिकता घ्यायचा प्रयत्न केला आणि ती राजकारणातली स्पेस मिळवली, आपण बघतोय की त्याचाच प्रत्यय आहे की जिथे अजित पवार सत्तेत सहभागी आहेत. आणि आता झालेल्या अगदी नगरपालिकेचा जर आपण इतिहास बघितला तर नगरपालिकेमध्ये सुद्धा अजित पवारांचा जो काही पक्ष आहे त्या पक्षाने चांगली कामगिरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजे काही दिवसापूर्वी जी काही नगरपालिकांची निवडणूक झाली होती त्या निवडणुकामध्ये अजित पवारांचा जो काही पक्ष आहे त्या पक्षानं राज्यामध्ये चांगल्या जागा मिळवण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास 29 जागेवरती अजित पवारांची राष्ट्रवादी यशस्वी झाली. शरद पवारांच्या पक्षाने एकूण झालेल्या या निवडणुकामध्ये 4थ्या नंबरचा पक्ष म्हणून काम केलं. अजित पवारांचा पक्ष मात्र 3ऱ्या नंबरला राहिला आणि आपण बघतोय की अजित पवारांच्या पक्षानं राज्यातील नगरपालिका निवडणुकीमध्ये मोठे मतं मिळवली. आणि हे होत असताना एकीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं केवळ राज्यातील 7 नगरपालिका गेल्या, अजित पवारांकडं मात्र राज्यातील 37 नगरपालिकेचे नगराध्यक्षपद आले. म्हणजे मागच्या 1.5 वर्षाच्या एकूण संघर्षामध्ये अजित पवार मोठे की शरद पवार मोठे, तर आपल्याला राजकीय निवडणुकीपुरतं जर बोलायचं झालं तर अजित पवार मोठे झाले. आणि म्हणून हे होत असताना अजित पवारांनी जिथे जिथे संधी मिळेल ती संधी सोडली नाही. अगदी पुणे जिल्ह्याचा विचार केला, ज्या जिल्ह्यावरती शरद पवारांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे, त्याही जिल्ह्यामध्ये अजित पवारांनी एकूण 17 नगरपालिकेपैकी 10 नगरपालिका ताब्यात ठेवल्या. याहीपेक्षा मोठा विजय अजित पवारांचा बारामतीमध्ये होता. बारामती शहर हे आधी शरद पवारांचं, बारामती शहर हे आधी शरद पवारांच्या विचारांचं आणि त्यानंतर ते अजित पवारांचं. असं जरी असलं तरी आपल्याला माहीत आहे की बारामती नगरपालिकेमध्ये तब्बल 41 जागापैकी 35 जागावरती अजित पवार गटाचे उमेदवार निवडून आले होते आणि शरद पवार गटाला मात्र अवघी 1 जागा मिळाली होती. म्हणून ही अगतिकता आहे का? शरद पवारांना स्वतःचा पक्ष वाचवायचा असेल, मतदारसंघ कायम ठेवायचे असतील तर अजित पवारांसोबत गेल्याशिवाय पर्याय नाही असं वाटायला लागले का? आणि म्हणून कदाचित आपल्याला बघायला मिळत आहे की मागच्या काही दिवसामध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. आता खरं तर ही चुलते पुतणे एकत्रित येणे असं म्हणणं योग्य राहणार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 नेते जे प्रमुख भूमिकेत आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळत आहेत. खरं तर मला तो काळ आठवतो जिथे शरद पवार त्यांच्या राजकीय आत्मचरित्रात म्हणाले होते की पवार कुटुंबातील एका काळात एका पिढीचा एकच सदस्य राजकारणात असेल आणि इतर सदस्य मात्र वेगळं काम करतील. खरं तर हे पवार साहेबांनी पहिले 20, 25, 30 वर्ष टिकवलं सुद्धा. कारण आपल्याला माहिती आहे की खासदार झाल्यानंतर पवार साहेब ज्यावेळी परत बारामतीमध्ये आले त्यांनी महाराष्ट्र काबीज केला, आमदार झाले आणि त्याचवेळी मात्र अजित पवार परत एकदा खासदार झाले आणि दिल्लीला गेले. म्हणजे त्यावेळी पवार घराण्यातला एकच व्यक्ती हा प्रत्यक्ष राजकारणात होता. अपवाद सुप्रिया सुळेचा असला तरी मागच्या 1 वर्षात मात्र त्याच पवार कुटुंबातल्या 5 सदस्यांनी निवडणूक लढली आहे. त्यामुळं आता खरं तर तेही गृहीतके राहिले नाही आहेत. त्यामुळं राजकारणामध्ये जिथे राष्ट्रवादी काँग्रेसपासून बाजूला जाऊन किंबहुना मागच्या 40-50 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात तरबेज राजकारणी म्हणून इतकं मोठं नाव असलेल्या शरद पवारांसमोर आपल्या पक्षाचं आव्हान उभे करणारे अजितदादा ज्यावेळी केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपसोबत सत्तेत बसतात आणि राज्यामध्ये मात्र आपल्याच विरोधी भूमिके असलेल्या पक्षासोबत हातमिळवणी करतात, त्यावेळी कार्यकर्त्यांनी मात्र निश्चित शिकलं पाहिजे की कार्यकर्त्याने नेत्यासाठी, नेत्याच्या पक्षाच्या विचारासाठी एकमेकाच्या अंगावर जाऊन डोके फोडून काही होणार नाही. कारण कार्यकर्ते यावेळी तुम्ही नाराज आहेत का नाही विचारत नाहीत. त्यामुळे एक खरं आहे की कार्यकर्त्यांना सुद्धा कधीतरी राजकारणातला अजित पवार होता आलं पाहिजे.